नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना चहा प्रेमींना सकाळ आणि संध्याकाळ चहा लागतोच, पण सोबत चविष्ट बिस्किटं असतील तर चहाची रंगत अधिकच वाढते. आणि सध्या हडपसर पुणे शहर पंचक्रोशीत उस्मानिया बिस्किटांनी ग्राहकांची मनं जिंकली आहेत. रामटेकडी वैद्यवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, भाजपा नेते, उद्योजक अशोक लाकडे यांनी श्रीराम बिस्किट्स या उद्योगाच्या माध्यमातून उस्मानिया बिस्किट ग्राहकांसाठी किराणा दुकानं, चहा, कॉफी शॉप, लहान दुकानांमधून उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या दर्जेदार बिस्किटांची मागणी वाढत चालली आहे. उस्मानिया बिस्किटांच्या वितरणाची जलद व्यवस्था अशोक लाकडे यांनी केली असून उत्तम पॅकिंगमध्ये उत्तम दर्जा असलेली खुसखुशीत उस्मानिया बिस्किटं न आवडल्यास पैसे परत ही टॅगलाईन अशोक लाकडे यांची आहे. पाहूया त्यांच्याशी साधलेला हा संवाद आणि हा वृत्तांत. नमस्कार. आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणावरनं ग्राहकांच्या चवीला पसंत पडलेली उस्मानिया बिस्किट ही जी चहा बरोबर, नाश्त्यामध्ये मित्रांबरोबर नेहमीच खाल्ली जातात आणि अशा लोकप्रिय बिस्किटांचे सप्लायर्स अशोकराव लाकडे, जे या भागामध्ये समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व आहे. आणि आपण त्यांना विचारूया की हा जो झपाट्यानं तुमचा बिस्किटांचा व्यवसाय चाललेला आहे, याला ग्राहकांची लोकप्रियता कशी लाभलेली आहे, पसंती कशी मिळालेली आहे, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. अशोकराव, काय सांगाल, नेमकं काय तुम्ही प्रॉडक्ट हे बिस्किट मी आता 15 वर्षापासून मी व्यवसाय करतोय. हे बिस्किट मी अख्खा पुण्यामध्ये मी सप्लाय करतोय. तर हे बिस्किटचं एवढं आवड आहे लोकांना की लोक लांब लांबनं येऊन मागून घेतात की बाबा बिस्किट आम्हाला हे बिस्किट आणून द्या म्हणून. तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे बिस्किट एकदा ट्रायल करा, तुम्हाला नक्की हे बिस्किट आवडणार. आणि मी एवढं दाव्याने बोलतोय, जर हे बिस्किट जर आवडलं नाही तर आपला पैसे मी रिटर्न द्यायला पण तयार आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की जे लहान मोठे विक्रेते असतात, चहाचे शॉप्स आहेत, कॉफी शॉप्स आहेत, परत किराणा माल दुकानदार आहेत, यांना तुम्ही जर ही बिस्किटं विक्रीला ठेवली तर चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो का? काय सांगाल? मी हे बिस्किट सर्व दुकानांना पण मी सप्लाय करतोय. मी मार्जिन कमी ठेवून त्यांना मी सप्लाय देतोय. बिस्किटचं पोच करतोय मी त्यांना. आणि त्या लोक पण माझा माल विकतात ते, पण भरपूर ठिकाणी अजून पोचला नाही. मी थोड्या दिवसात अख्खा पुण्यामध्ये मी पोचन. आता उस्मानिया बिस्किटचं तुम्ही प्रोडक्शन वितरित करताय, ग्राहकांपर्यंत नेतायत मोठ्या प्रमाणामध्ये. आता याबरोबरच अजून काही विविध प्रॉडक्ट्स देण्याचा विचार आहे का? त्याबद्दल काय माहिती द्याल? ना, आता सध्या तर माझ्या ह्याच्यामध्ये हे बिस्किट सगळ्यांना आवडतोय. आणि माझं कसं आहे, क्वालिटीच्या हिशोबाने मी पुढं पाऊल ठेवतोय. जे चांगलं आहे तेच मी पुढं आणतोय. आता मला सध्या आता ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे, मी हे करतोय. धन्यवाद. आपण पाहिलं अशोकराव लाकडे, एक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये लोकप्रिय असणारं नेतृत्व, व्यक्तिमत्व आणि अक्षरशः श्रमाला मेहनतीची जोड देऊन एक सुंदर असा ब्रँड उस्मानिया बिस्किटचा या ठिकाणी श्रीराम बिस्किट्स म्हणून त्यांचा ब्रँड आहे. आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये विविध उपनगरांमध्ये आणि आता ग्रामीण भागात देखील सेवा देण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांची एक यंत्रणा आहे की ज्या माध्यमातून घरपोच दुकानांमध्ये, विविध कॉफी शॉप, हॉटेल्समध्ये या प्रकारची ही प्रॉडक्ट्स अशोकराव पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. आपण निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधा. हेलो गाइस, तो फिर से आ गए अपन एक नया आइटम लेके. बोल दो क्या? हैदराबाद का फेमस उस्मानिया बिस्किट, जो रहने वाला एकदम ओरिजिनल हैदराबाद का. हमारे भाई अशोक भाई डीलर है उस्मानिया बिस्किट के, और ये रहने वाला उस्मानिया बिस्किट एकदम होलसेल रेट में ऑल ओवर पुणे में किधर भी डिलीवरी चाहिए फ्री डिलीवरी है और होलसेल रेट में है. तो हमारे जो अशोक भाई है, इनके जो ओनर, वो बताएंगे बाकी की डिटेल. हमारे अशोक भाई उस्मानिया बिस्किट के ऑल ओवर पुणे के डीलर, और ये बताएंगे बाकी की डिटेल. अशोक भाई, ये है हैदराबाद का ओरिजिनल उस्मानिया बिस्किट. मैं ये बिस्किट का धंधा मैं 15 सालों से कर रहा हूँ. और ये बिस्किट आप एक बार ट्रायल करो, आपको पता चलेगा क्वालिटी क्या है. अगर आपको ये बिस्किट ठीक नहीं लगा तो मैं आपका पैसा रिटर्न करने के लिए तैयार हूँ. तो जिसको अगर ये बिस्किट पसंद नहीं आया तो अशोक भाई देंगे उसके पैसे रिटर्न. तो जल्दी जल्दी डीएम में अशोक भाई का नंबर दे रहा हूँ, जल्दी जल्दी कॉल कीजिए.
और फिर देखो झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर। उस्मानिया के बरनी, छोटी बरनी, बड़ी बरनी, छोटे पैकेट, बड़े पैकेट सब अवेलेबल है।